आता सविस्तर वृत्त. पहलगाम येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अमरावती शहरात शुक्रवारी बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या हल्ल्यातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निदर्शन करत आपला रोष व्यक्त करण्यात आला. अमरावती शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर संघटनांनी अमरावती बंदची हाक दिली होती आणि या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्व लोकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. आज अमरावतीमध्ये सर्व व्यापारी संघटनांना हिंदू संघटनेच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व समस्त हिंदू संघटनेकडनं कालच तशा प्रकारचे निवेदनं देऊन विनंती करण्यात आलेली आहे आणि सर्व असोसिएशननी, व्यापारी संघटनांनी तशा प्रकारच्या त्या निवेदनाला प्रतिसाद दिला आणि आमची व्यापारी संघटना याबरोबर जो निषेध व्यक्त करण्याकरता हिंदू संघटना रस्त्यावर उतरली आहे त्यांचं पूर्ण आमचं समर्थन राहील आणि आमच्या व्यापारी पेठा आम्ही बंद ठेवू अशा प्रकारचा त्यांनी प्रतिसाद सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. बंद हा निश्चितपणे जो हिंदू आहे आणि जो भारतीय आहे की ज्याला माहित आहे की हा आपल्या अस्मितेवर एक प्रकारचा घाला आहे. तर कार्यक्रमादरम्यान कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर निषेधाच्या अनुषंगाने काही विश्व हिंदू परिषद आणि इतर त्यांच्या संबंधित संघटना या माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जाणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी जे जमलेले नागरिक आहेत त्या नागरिकांच्या याच्यामध्ये त्यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन जाताना सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. राजकमल चौक या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि बऱ्याचशा महत्त्वाच्या चौकात, पॉईंट्सवर कलेक्टर ऑफिस आणि इतर ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. दोन्ही DCP, शहरातले सर्व पोलीस इन्चार्ज म्हणजे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांचा फोर्स या ठिकाणी बंदोबस्तात वेगवेगळ्या पॉईंट्सवर लावलेला. तर भारत माता की जय आणि पाकिस्तानाच्या निषेधार्थ देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कारण या भ्याड हल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात चीड दिसून येत होती. अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती.